हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तिखट शंकरपाळे कसे बनवायचे, एकदम क्रंची आणि खुसखुशीत ते पण. तर चला आपण ही तिखट शंकरपाळीची रेसिपी कशी बनवली ह्यासाठी आपण सुरुवात करू. तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे जिरे घेतले 1 चमचा आणि आपला ओवा असतो तो घेतला, तो पण 1 चमचा. तर हे सर्व मी मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं आणि अर्धा किलो मैद्यामध्ये हे टाकून घेतलं. अर्धा किलो मैदा म्हणजे थोडासा 4 ग्लास तुम्ही असं पकडू शकता. आणि दुसरीकडे आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लाल तिखट 1.5 चमचा आणि थोडंसं मीठ घेतलंय, ते घेतलंय मी 1 चमचा. तर लाल तिखट आणि मीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आणि जो मी तुम्हाला सांगितलं मैदा आहे तो जो अर्धा किलो आहे म्हणजे 4 ग्लास, तर तो मी वजन करून घेतला होता की अर्धा किलो बरोबर 500 ग्राम घेतला. सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर थोडासा मस्त असा खुसखुशीतपणा येतो आपल्या तिखट शंकरपाळीला, म्हणून आपल्याला तेल टाकायचं. तर तेल मी इकडे 2 चमचा घेतलं. 2 चमचे तेल एकदम जास्त असं छान वाफ येईपर्यंत गरम करायचं आणि हे एवढं गरम तेल आपल्याला या मैद्यामध्ये टाकून घ्यायचं. मैद्यामध्ये 2 चमचे तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं मिक्स करायचं चमच्याने पहिल्यांदा आणि नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करायचं. व्यवस्थित छान पीठ असे तेलामध्ये चोळून घ्यायचं आणि तुम्ही इकडे बघू शकता अशी आपण हाताची मूठ बांधल्यावर थोडंसं पीठ असं एकजीव होतं तेवढं झालं पाहिजे, म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे असं आपण समजू शकतो. तर हे मिश्रण अगदी छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर हे 1 ग्लास पाणी मी थोडं थोडं करून टाकलेलं आहे. पाणी टाकून व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि छान गोळा तयार करून घ्यायचा. आणि मी जेव्हा तुम्हाला तेल सांगितलेलं आहे ते 2 चमचे, ते मोठे 2 चमचे तेल घ्यायचं, म्हणजे 2 टेबलस्पून घ्यायचे आपल्याला. बघा इकडे थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि 1 ग्लास पूर्ण लागतो आपल्याला. अर्धा किलो मैद्यासाठी 1 ग्लास व्यवस्थित पूर्ण पाणी लागतं. तर थोडं थोडं पाणी करून टाकून झाल्यानंतर आपण असं तुम्ही बघू शकता इकडे छान गोळा तयार झालेला आहे. तर हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि आपल्याला अर्ध्या तासासाठी तरी ॲटलिस्ट रेस्ट करायला ठेवून द्यायचंय. तर अर्धा तास झाल्यानंतर आपण इकडे ह्याचा गोळा तयार करायला घ्यायचा आणि हाताने छान असा छोटासा चपातीसारखा गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर लाटायला घ्यायचं. गोळा तयार करून झाल्यावर आपण जशी चपाती लाटतो तशा प्रकारे आपण हे व्यवस्थित लाटून घ्यायचं. आणि हे आपण जेव्हा तिखट शंकरपाळे करतो ते अजिबात जास्त जाड ठेवायचं नाही आहे. हे एकदम पातळ, आपण जशी चपाती लाटतो तेवढं पातळ हे पीठ लाटून घ्यायचं. तर तुम्ही इकडे बघू शकता अशी चपातीप्रमाणे पोळी तयार करून घ्यायची आणि मी तुम्हाला पुढे दाखवते की थिकनेस तुम्ही इकडे बघा किती पातळ आहे हे व्यवस्थित. तर करंजीचं आपल्याकडे जे कटर असतं तेच कटर इथे मी घेतलं आणि छान असं कट करून घेतलं. अशा प्रकारे उभ्याने कट करून झाल्यानंतर आपल्याला याच कटरने थोडंसं आडवा असं क्रॉस करून आपल्याला छान त्याला शेप द्यायचा आहे. आणि दुसरीकडे आपण एका कढईमध्ये 2 वाट्या तेल टाकायचं आणि ते गरम करून घ्यायचं छान. आणि तेल गरम झाल्यानंतर आपण ते तिखट शंकरपाळे आहेत ते एकदम ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे. तर गॅस एकदम मिडियम ठेवायचा, खूप हाय फ्लेम नाही ठेवायची, नाहीतर तुमचं ते कच्चं राहील आणि कुरकुरीत खुसखुशीत होणार नाहीत शंकरपाळे. हे तिखट शंकरपाळे तळताना घ्यायची काळजी म्हणजे तीच आहे की तुम्ही फ्लेम व्यवस्थित ठेवा, म्हणजे तुमचे तिखट शंकरपाळे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील छान. आणि तुम्ही इकडे बघू शकता असे कडा त्याच्या ब्राऊन व्हायला लागल्यात, म्हणजे तिखट शंकरपाळे हे आता रेडी होत आहेत. तर तुम्ही इकडे बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि तिखट शंकरपाळे तळून छान रेडी झाले. तर तुम्ही कोणत्याही कागदावर किंवा टिश्यू पेपरवर टाकून हे छान असं थोडं थंड करायला ठेवून द्यायचं. तर अशा प्रकारे सगळे शंकरपाळे काढून घ्यायचे. आणि तुम्ही शंकरपाळे जेव्हा तेलामध्ये टाकता तर तुम्ही ते डायरेक्ट असे सगळे घेऊन हाताने तुम्ही टाकू शकता. ते तेलामध्ये टाकल्यावर सगळे सुटतात, एक एक टाकायची अशी काही गरज नाही वाटत त्याला. तर अशा प्रकारे सगळे शंकरपाळे बनवून घेतले. आणि तुम्हाला जर हे माझं कंटेंट आवडत असेल, माझं चॅनल आवडत असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इकडे बघा एकदम मस्त सगळे शंकरपाळे रेडी झालेत, एकदम कुरकुरीत झाले, खुसखुशीत झालेलं आहे थंड झाल्यानंतर. आणि तुम्ही हे सर्व करा, एन्जॉय करा तुमचं फूड आणि हेल्दी राहा, हॅप्पी राहा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.